शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीचे उमेदवार सदाशिवराव लोखंडे यांच्या कार्यालयाचा उद्घाटन समारंभ आज एका शानदार कार्यक्रमात संपन्न झाला। त्या प्रसंगाचा वृत्तांत। आज काही बैठक सभा भी आपल्याला म्हणून नाही, परंतु कार्यालयाचं उद्घाटन आणि उद्घाटन या आपल्याला प्रचाराचे नियोजन करण्यासाठी एकत्र जमलेला आहोत। प्रथमतः आज आपल्या सर्वांना आणि महाराष्ट्र दिनाच्या आणि जागतिक कामगार दिनाच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। आज शासकीय झेंडावंदन नगरला असल्यामुळे मला थांबावं लागलं आणि नंतर काही तांत्रिक अडचणीमुळे यायला विलंब झाला, म्हणून आपल्या सर्वांची मी या ठिकाणी क्षमा मागतो। पुढे अकोल्याला आम्हाला जायचं आहे, परंतु माझी कार्यकर्त्यांनी आणि मित्रांनी विनंती आहे, मी काही राजकीय भाषणाचा आपण 2 वेळा झाले भाषण आता थोडं आळस झटकून कामाला लागलं पाहिजे। आणि आता जे मी आता सर्व ॲडव्होकेट श्रीराम गणपुले आहेत, शिवसेनेचे मला वाटतं कोण दिनेश पटांगे आहेत, घोरपडे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे यांचे कपिल पवार आहेत, तालुका अध्यक्ष तुमचे आबासाहेब थोरात आहेत। खरं कपिल त्याला जिल्ह्यात फिरावं लागेल। मनसेचे आहेत पदाधिकारी कोण आहेत? बाबासाहेब शिंदे आहेत, राजेश संकेत तोंडे आरिफे सगळेच आता सगळ्या तालुक्याच्या लोकांनी आता आपले सगळे जिल्हा परिषद गटणी आणि पंचायत समिती गणाप्रमाणे आपलं प्रचाराचं संयुक्त कार्यक्रम केला पाहिजे। भले प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाला नियंत्रण आपण स्वतंत्र देऊ, परंतु फिरलं मात्र एकत्र पाहिजे। कारण आपण जर एकत्र फिरलो नाही तर इथे वेगवेगळ्या शक्ती काम करतात आणि आपल्याला जर संघटित काम केलं आपण तर मी आपल्याला ते अतिशुक्ती सांगत नाही। आपण खासदार सदाशिवराव लोखंडे यांना आपण संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सुद्धा मताधिक्य देऊ शकतो, हे मी अतिशय विश्वास दाखवत आहे। त्यामुळे आपसातले मतभेद काय असेल ते नंतर पाहू आपण। गेले 2 वर्ष 3 वर्ष आपण संघटनेची बाणी उत्तम झालेली आहे। जे विकासात्मक कामं आहे ते करण्या बाबतीमध्ये आपण पुढाकार घेतलेला आहे। खासदार लोखंडे साहेबांचा पुढाकार आहे। ज्यावेळी शक्य होतं त्यावेळी दुष्काळ भागाला पाणी देण्याचा प्रयत्न झाला। स्वतः आदरणीय मोदी साहेब निवडणुकीच्या उद्घाटन आले आणि त्यामुळे आपली जबाबदारी वाढली की त्या मतदारसंघामध्ये स्वतः आदरणीय मोदी साहेब आले तर त्या मतदारसंघाचा खासदार महायुतीचा झाला पाहिजे हे तुम्हाला आपल्याला सांगितलं। त्यामुळे मी आता मला सांगितलं लोखंडे साहेबांनी आणि गणपुरे साहेबांनी की तुम्ही आता गटबाजी बसलेला प्रत्येक जिल्हा पण गटाप्रमाणे एकत्र बसा, काय तुम्हाला यंत्रणा पाहिजे करा आणि गट सोडायचं नाही। ते तुम्ही जाता थोड्या चक्कर मारून जातो मी तिकडे कुठं तळेगावला चक्कर मारून काय तुम्ही चक्कर मारून गेली मग तुम्ही ओळखीच आहे तळेगावला वातावरण पाहायला तुझ्याकडे जमाय वातावरण काय आलं म्हणून आपण आता गट सोडायचं नाही आणि शक्यतो गाव सोडायचं नाही। जे प्रमुख 3-4 मंडळी त्याच्या गटाचे प्रमुख असतील त्यांनी गटाचे गाव फिरवून मी 10-12 गाव 15 गाव असतील गणाची जबाबदारी त्या कोणाला तरी आपण गणापर्यंत जाऊ। आपले किती गण येतात? 13
इकडचे 4 गण सोडून द्या, 14 गण आहे. तर 14 गणामध्ये आपल्याला सगळ्यांना काम करायचं फार मोठं काम नाही आहे. तर 14 गणाची आपण 14 यंत्रणा उभी करून बनवावी. मला त्यांच्या सगळ्या पक्षाचे लोक एकत्र फिरतील. म्हणजे घरात आलं म्हणजे एक 10-12 गावाचा संबंध येतो. मग हँडबिल आता काल विड्रॉ झाल्यामुळे आता हँडबिल छापून घेतलं पाहिजे आपण अनुक्रम नंबर सही. त्याच्यामध्ये अन्य उमेदवाराची नावाची गरज नाही आपल्याला. फक्त आपला अनुक्रम नंबर आणि तुमचं नाव आणि मग महायुतीचे आपले जे काही प्रोटोकॉलप्रमाणे पद्धतीने आजच पत्रिका सगळ्यांना तयार पाहिजे. कधी मिळणार मतपत्रिका कधी मिळणार मला उद्यापर्यंत वेळ लावणार वेळ कमी आपल्याला. कारण घरोघर लोकांना जायचं आहे आणि त्या दृष्टीने त्याच्या मग आपल्या विशेष करून भारतीय जनता पक्षाचे जे त्याच्या गावातील बूथ प्रमुख आहेत, सुपरवायझर आहेत, ती मोठी यंत्रणा त्या गावापासून आपले काम करते पक्षाची, त्या लोकांनी आपला स्वतःचा सहभाग घेतला पाहिजे. शिवसैनिक आहेत, सगळ्याच पक्षाचे लोक आहेत. पण आता घराप्रमाणेच मी नियोजन करताना घरामध्ये घराची जबाबदारी कोण 4 लोक घेणार आहे, 5 लोक घेणार आहेत, 6 लोक घेणार आहेत. मग असं वाटतं नाराजी नको करायला पाहिजे झालं तोच पाहिजे असं नाही. ते कोणाची एकत्र वगैरे द्यावं लागेल. तो मग सगळी बोलेल तरी तुम्ही सगळे नेते मंडळी आहे, मला कल्पना आहे. परंतु निदान कार्यकर्त्यापर्यंत जायला लागेल तरी आपल्याला संधी लागेल ना. आणि मतदार गावात आहे आणि त्या मतदारापर्यंत आपल्याला जायचं. म्हणून तुम्ही जेवढी यंत्रणा त्या गावात उभी करता येईल पण त्या गावामध्ये जे कार्यकर्ते त्यांना गाव पातळीवर काम करायला सांगावं लागेल. मग हँडल वाढायचे आहे, आपल्याला घरोघर जायचं आहे. तुम्ही त्या गावात गेलं म्हणजे त्यांच्या बरोबर त्या दिवशी पूर्ण गाव घेऊन टाकायचं. म्हणजे घनाप्रमाणे जर गेलो आपण मला वाटतं 6-7 तारखेपर्यंत आपलं सगळं गाव पूर्ण होतं. आणि गाव बरोबर जाऊ हे बरोबर आहे का? तुझ्याप्रमाणे करणार सगळ्या पण महिलांची सुद्धा ज्या महिला आघाडी आहे, महिला त्याच्या पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष आहेत, युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत किंवा युवा सेनाचे अध्यक्ष असतील, जे असतील मला वाटतं त्या सगळ्या यंत्रणेच्या लोकांना आपण एकत्र बसून तुम्ही कामाला लागलं पाहिजे. एका घरामध्ये काय जी साधनं लागतील ती लागतील ती आपण द्यायची व्यवस्था करू. पण नियोजन परफेक्ट झालं पाहिजे आणि त्या घराचा कंट्रोल कोणातरी केलं पाहिजे किंवा तो सगळ्यांना एकत्र करी. सगळे फोन करून उठले का झोपले का काय जे असेल ते पाहिजे. आज या दिवशी आम्ही उद्या सकाळी आम्ही तुमच्या या निमोनला येतो. उन्हाचा तीव्रता फार आहे. सकाळी लवकर गेलं 8 ते 11 वाजेपर्यंत काही भाग होईल. तुमच्या संध्याकाळी 4 त्यानंतर एखादा